नवोदय प्रवेश परीक्षा गणित विषयातील संख्याज्ञान हा संपूर्ण घटक या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर 1 2 3 4 5 6 या क्रमाने येणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो किंवा यालाच आपण मोज संख्या सुद्धा म्हणतो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर कोणती विचारलेली असेल तर ती आहे 1. आणि जर आपल्याला असे विचारलं की मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तर ती आपल्याला सांगता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. दुसरी आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या यामध्ये फक्त 0 हा जास्तीचा असतो. बाकी ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या सर्व ह्या पूर्ण संख्या आहेत. फक्त पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 यापासून होते आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होत असते, हे लक्षात ठेवायचे. मग पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असेल तर ती आहे 0. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती, तर ती सुद्धा अनंत म्हणजे सांगता येणार नाही. त्यानंतर समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? तर 2ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. तर समसंख्या कशी ओळखायची? यासाठी समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी एक अंक असतो. त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. विषम संख्या. ज्या संख्येला 2ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या असते. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असतो. यापुढे आपल्याला समसंख्या व विषम संख्येचे काही नियम पाहायचे आहेत. नंबर 1. क्रमवार समसंख्या 2च्या पटीत वाढत जातात. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12 इत्यादी. नंबर 2. क्रमवार विषम संख्यासुद्धा 2च्या पटीत वाढत असतात. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 9, 11, 13 इत्यादी. नंबर 3. 3 क्रमवार सम तसेच विषम संख्यामध्ये सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्या यामध्ये 4चा फरक असतो. उदाहरणार्थ 2, 4, 6 या समसंख्यामध्ये 6 - 2 बरोबर 4चा फरक आहे. तसेच विषम संख्येमध्ये आहे 1, 3, 5 यामध्ये 5 - 1 बरोबर 4 असतो. नंबर 4. समसंख्या प्लस समसंख्या बरोबर समसंख्याच असते. उदाहरणार्थ 4042 प्लस 3016 बरोबर किती, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये आपल्याला बेरीज न करता ट्रिक्सच्या पद्धतीने किंवा या माहितीच्या आधारे आपल्याला उत्तर काढायचं असतं. पटकन या ठिकाणी उत्तर काढता येतं. तर आपल्याला पर्याय असे असू शकतात: 7058, 958, 7085, 5807. तर या पर्यायामध्ये 2 पर्याय हे विषम आहेत, 2 पर्याय हे सम आहेत. तर यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं की 2 समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच असते. मग 2 पर्याय हे या ठिकाणी
बाद होतात. राहिले 2 पर्याय. यामध्ये 3 अंकी एक संख्या आहे आणि 4 अंकी एक संख्या आहे. तर 4 अंकी संख्यांची बेरीज ही 3 अंकी संख्या असू शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर उत्तर असणार आहे. आपल्याला बेरीज करायची आवश्यकता नाही. अशा स्पर्धा परीक्षेमध्ये पटकन उत्तर काढण्यासाठी आपल्याला ही गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे. नंबर 5, सम संख्या प्लस विषम संख्या बरोबर विषम संख्या असते. एक संख्या सम आणि दुसरी संख्या विषम असेल आणि त्यांची बेरीज जर केली तर उत्तर या ठिकाणी विषम संख्या येते. उदाहरणार्थ 48 प्लस 47 बरोबर 95. म्हणजे 48 समसंख्या, 47 विषम संख्या, दोन्हीची बेरीज केली तर उत्तर काय येईल? तर ही विषम संख्या येत असते. तर ते 95 आहे. नंबर 6, विषम संख्या मायनस विषम संख्या बरोबर उत्तर समसंख्या येईल. उदाहरणार्थ 9 - 7, 9 आणि 7 दोन्ही विषम संख्या आहेत. तर त्यांचं जे काही उत्तर जे आहे ती त्या ठिकाणी समसंख्या येईल. असेच आणखी काही नाही आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नंबर 7, समसंख्या गुणिले समसंख्या उत्तर समसंख्या असते. नंबर 8, विषम संख्या गुणिले विषम संख्या बरोबर उत्तर विषम संख्या येते. नंबर 9, समसंख्या वजा विषम संख्या बरोबर विषम संख्या. नंबर 10, विषम संख्या प्लस विषम संख्या बरोबर सम संख्या. नंबर 11, समसंख्या गुणिले विषम संख्या उत्तर समसंख्या येते. तर याचे काही आपण उदाहरण पाहूया. या स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे उदाहरणं येतात. 63च्या पुढील 12वी विषम संख्या कोणती? तर यासाठी आपण नियम पाहिले होते. नियम क्रमांक 2, क्रमवार विषम संख्या 2च्या पटीत वाढत जातात. तर 63च्या पुढील 12वी विषम संख्या सांगितली आपल्याला. म्हणजे 63 प्लस 12वी म्हणजे विषम संख्येमध्ये त्या ठिकाणी 2च्या पटीने वाढत असते. म्हणजे 12 गुणिले 2, 12 दोन्ही 24. म्हणजेच 63 प्लस 24 बरोबर 87. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला काही उदाहरणे अवघड वाटतात, समजून घेतले तर ते खूपच सोपे असतात. उदाहरणार्थ x ही विषम संख्या आहे तर पुढीलपैकी कोणती समसंख्या असेल? नंबर 1, 2x प्लस 1. नंबर 2, 2x प्लस मायनस 1. नंबर 3, 2x प्लस 4. नंबर 4, 2x मायनस 3. तर आपल्याला x ही विषम संख्या आहे असं सांगितलेलं आहे. तर या 4 पर्यायामध्ये कोणती संख्या समसंख्या असेल पुढीलपैकी तर ती पाहायची आपल्याला. तर 2 ही सम आहे आणि x ही काय संख्या आहे? विषम. मग या दोन्हीमध्ये काय असणार? गुणाकार. म्हणजेच समसंख्या गुणिले विषम संख्याचं उत्तर काय येत असतं? या ठिकाणी सम प्लस 1. समसंख्यामध्ये प्लस जर विषम जर केली तर उत्तर काय येईल? विषम संख्या. पर्याय दुसरा आपण पाहिलं 2xची किंमत काय आली होती? या ठिकाणी 2 ही सम आहे आणि x ही विषम आहे. तर दोन्हीचा गुणाकार केला तर या ठिकाणी उत्तर या ठिकाणी समसंख्या येते. समसंख्यामधून -1 जर केलं तर उत्तर काय येतं? या ठिकाणी विषम संख्या. म्हणजे पर्याय 2 सुद्धा विषम संख्याच असेल. पर्याय 3 पाहूया. आपण यापूर्वी पण पाहिलं 2xची किंमत काय आली? समसंख्या. समसंख्या प्लस 4. तर समसंख्येमध्ये समसंख्या जर प्लस केली तर उत्तर काय येतं? समसंख्या. म्हणजेच आपलं उत्तर 2x प्लस 4 ही समसंख्या असेल असं आपल्याला सांगता येईल.
पुढील मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे एक व तीच संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आहेत आणि 1 ते 150 पर्यंत अशा एकूण 35 मूळ संख्या आहेत. तर आपण 1 ते 150 पर्यंतच्या मूळ संख्या पाहणार आहोत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97, 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149. आपल्याला पाठीमागे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्याच विचारलेल्या आहेत, तरीसुद्धा आपल्याला 1 ते 150 पर्यंतच्या मूळ संख्या माहीत असणं आवश्यक आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट की मूळ संख्येमध्ये फक्त 2 ही एकच समसंख्या मूळ संख्या आहे. बाकी सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या सर्व संख्या ह्या विषम संख्या आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पाहूया संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? तर एकपेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणू शकतो. किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक ज्या संख्येला असतात त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. पुढे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर दोन्ही संख्या ह्या मूळ असल्या पाहिजे आणि त्या दोन्हीमधील फरक हा 2 असेल तर त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात. त्याची व्याख्या आपल्याला करता येईल. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामधील जोडमूळ संख्या आपण पाहूया. तर 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71 व 73 ह्या जोडमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या. ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो, म्हणजे 2 संख्येचा सामायिक विभाजक फक्त एक असतो, त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असं म्हणतो. तर सहमूळ संख्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. ती आपल्याला पाहायची गरज नाही, हे लक्षात ठेवायचं. यानंतर आपण सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या पाहणार आहोत. एक अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर ती 0. एक अंकी लहानात लहान समसंख्या 2. एक अंकी लहानात लहान विषम संख्या 1. एक अंकी मोठ्यात मोठी संख्या 9. एक अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 8. एक अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या 9. एक अंकी एकूण संख्या किती? तर त्या 10 आहेत. तसंच 2 अंकी लहानात लहान संख्या 10. 2 अंकी लहानात लहान समसंख्या 10. 2 अंकी लहानात लहान विषम संख्या 11. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 98. 2 अंकी मोठ्यात मोठी
विषम संख्या 99. 3 अंकी लहानात लहान संख्या 100. 3 अंकी लहानात लहान समसंख्या 100. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या 101. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 998. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. आता 4 अंकी लहानात लहान संख्या 1000. 4 अंकी लहानात लहान समसंख्या 1000. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या 1001. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 9998. 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या 9999. तर 4 अंकी एकूण संख्या किती आहेत तर त्या 9000 आहेत. 5 अंकी लहानात लहान संख्या 10000. 5 अंकी लहानात लहान समसंख्या 10000. 5 अंकी लहानात लहान विषम संख्या 10001. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99999. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती तर ती आहे 99998. 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती तर ती आहे 99999. आणि 5 अंकी एकूण संख्या किती आहेत तर त्या आहेत 90000. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. तसेच 0 हा अंक 11 वेळा येतो व बाकीचे सर्व अंक 2 पासून ते 9 पर्यंतचे हे सर्व अंक 20 वेळा येतात. 1 ते 100 मधील 2 अंकी संख्येत 1 पासून 9 पर्यंतचे सर्व अंक हे 19 वेळा येतात व 0 9 वेळा येतो. हे लक्षात ठेवायचं आहे. जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल किंवा लहानात लहान संख्या आपल्याला तयार करून लिहायची असेल त्यासाठी आपण नियम पाहूया. मोठ्यात मोठी संख्या लिहिणे. त्यासाठी दिलेल्या अंकापैकी सर्वात मोठा अंक प्रथम लिहावा व उरलेले अंक त्याच्या मागे उत्तर त्या क्रमाने लिहावेत. उदाहरणार्थ 7,5,8,4,9 हे अंक एकदाच वापरून मिळणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती तर या ठिकाणी सर्वात मोठा अंक आहे 9. बाकीचे सर्व अंक या ठिकाणी नंतर उतरत्या क्रमाने लिहायचे म्हणजे 9, 8, 7, 5, 4 म्हणजेच मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार होईल 98,754. त्याच पद्धतीने लहानात लहान संख्या लिहिते वेळेसुद्धा आपल्याला हा नियम लक्षात ठेवायचा आहे की दिलेल्या अंकापैकी सर्वात लहान अंक सुरुवातीला किंवा डावीकडे लिहावा आणि उरलेले अंक त्याच्या उजवीकडे क्रमाने चढत्या क्रमाने लिहावेत. लहानात लहान संख्या बनवते वेळेस आपण सर्वात अगोदर लहान अंक लिहितो. पण जर लहानात लहान संख्या बनवते वेळेस जर 0 हा अंक असेल तर 0 हा अंक कधीही सुरुवातीला लिहायचा नाही तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहावा. कधीही तो सुरुवातीला लिहायचा नाही. तर आपण उदाहरणाने पाहूया. उदाहरणार्थ 4,7,6,8,2 या अंकांनी तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती तर या ठिकाणी आपल्याला अगोदर सर्वात लहान अंक कोणता ते पाहायचा आहे. सर्वात लहान 2 तर त्यानंतर क्रमाने चढत्या क्रमाने आपल्याला अंक लिहायचे आहेत म्हणजेच 2, 4, 6, 7, 8
म्हणजेच आपला या ठिकाणी संख्या तयार होईल 24,678. यामध्ये शून्य आलेला नाही. जर शून्य आलेला असेल तर संख्या कशा पद्धतीने लिहायची हे पाहूया. तर पुढील उदाहरणातून पाहूया. उदाहरण 4,0,7,5 या अंकांनी तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या बनवा. तर या ठिकाणी सर्वात लहान 0 आहे, पण सुरुवातीला 0 घ्यायचा नाही किंवा डावीकडे 0 घ्यायचा नाही. तर 0 हा एक अंक सोडून दुसऱ्या या ठिकाणी लिहायचा आहे, दुसऱ्या स्थानी लिहायचा 0. तर 0पेक्षा मोठा जो क्रमाने अंक आहे तो अगोदर लिहायचा. तर या ठिकाणी 3 आहे, म्हणजे 3, 0, 4, 5, 7 ही संख्या तयार होईल. म्हणजे 30,457 ही संख्या या ठिकाणी तयार होईल. तर अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये अशी उदाहरण आपल्याला पुस्तकात आढळून येतील आणि आपल्याला सोडवता येतील.